नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. पेण सराफ सुवर्णकार असोसिएशन तर्फे अध्यक्ष प्रभाकर हरिओम म्हात्रे यांचा जाहीर सत्कार. पेण सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर हरिओम म्हात्रे यांची जिल्हा परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पेण येथे असोसिएशनच्या वतीने जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात प्रभाकर म्हात्रे यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रभाकर हरिओम म्हात्रे म्हणाले, माझ्या विजयात मुठभर का होईना पण पेण सराफ सुवर्णकार असोसिएशनचा मोलाचा वाटा आहे. हा ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही. गेली अनेक वर्षे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सदैव ऋणी आहे. आपल्या संघटनेत एकी आहे म्हणून नेकी आहे. आज सुवर्ण व्यवसाय अनेक अडचणींना सामोरे जात असला तरी परस्पर विश्वास आणि प्रामाणिकपणाच्या बळावर आपण हा व्यवसाय अधिक सक्षमपणे पुढे नेऊ. यावेळी महाराष्ट्र सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष कन्हैयालाल पुन्मिया यांनी आपल्या मनोगतात प्रभाकर म्हात्रे यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य झालेला नेता 3ऱ्या वेळी आमदार होतो, अशी राजकीय परंपरा अनेकदा दिसून आली आहे. प्रभाकर शेठ यांनीही भविष्यात आमदार व्हावे ही माझी मनापासून इच्छा आहे. माजी नगरसेवक तथा संपादक संतोष पाटील यांनी आपल्या मनोगतात प्रभाकर म्हात्रे यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकत सांगितले की प्रभाकर म्हात्रे हे अत्यंत स्वच्छ, प्रामाणिक आणि सरळ मनाचे व्यक्तिमत्व आहे. इतरांप्रमाणे राजकारणातील छक्के पंजे त्यांच्या स्वभावात नाही, म्हणूनच त्यांच्या प्रामाणिकपणाला जनतेने नेहमीच साथ दिली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीची परिस्थिती अत्यंत कठीण असतानाही त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण समाजकार्याच्या बळावर ते सहजगत्या विजयी झाले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. तसेच पेणचे उद्योजक प्रसन्न मोडक यांच्या वडिलांच्या नुकत्याच झालेल्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर असोसिएशनच्या सदस्यासाठी आयोजित लकी ड्रॉ 12 सदस्यांची नावे निवडण्यात आली. विजेत्यांना भेटवस्तू म्हणून छत्री देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शेवटी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.